नमस्कार. आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र सकाळची ठीक 8:30 झालेली आहेत. काहीच वेळात प्रसारित करतोय शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी किसान वाणी हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाला संबोधित करत आहेत यवतमाळ अपडेटचे प्राध्यापक पंढरी पाठे. आजच्या कृषी वार्तेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या एकूण 11 एकर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असला तरी त्यांच्या शेतातील कापूस पीक चांगल्या स्थितीत असून सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. मागील वर्षी त्यांना कापूस पिकातून सरासरी एकूण 15 क्विंटल उत्पादन मिळाले होते. यंदाही पीक चांगले असल्याने समाधानकारक उत्पादन मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या पीक पाहणी दौऱ्यादरम्यान शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख, शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र गौतम पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते ओम तिवारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत पिकांची नियमित पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असा संदेशही या पाहणीच्या माध्यमातून देण्यात आला. पंढरी पाठे, यवतमाळ अपडेट.